हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। तेरे नाम अनेक तू एक ही है। तू राम भी है, तू रहीम भी है। स्त्री ही क्षणकालची पत्नी आणि अनंतकाळची माता असते. आत्मा आणि ईश्वर यांचं दर्शन म्हणजे आई. मातृदेवोभव ही आपली भारतीय संस्कृती. ठेच लागली की आई ग हाच शब्द आपल्या ओठावर येतो. वेदनेने विवळत असताना आईशिवाय कुणीच जवळचे वाटत नाही. म्हणूनच आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही असं म्हटलं जातं. सुदृढ, सशक्त आणि भावी पिढीसाठी गर्भारपण तितकेच सशक्त आणि सुदृढ गेले पाहिजे. गर्भारपण म्हणजे आजारपण नाही. हा काळ सुखाचा व्हावा म्हणून गर्भसंस्कार योगवर्ग 2006 योगतज्ञ डॉक्टर चारुलता रोझेकर देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू केले. आज गर्भवतीची योगा साधना या पुस्तकाच्या 6व्या आवृत्तीचे प्रकाशन होत आहे. जेव्हा गर्भसंस्कार योग वर्ग सुरू केले तेव्हा मनात अनेक कल्पना असतात, गैरसमज असतात की याची गरज काय आहे. परंतु पूर्ण 9 महिन्याचा हा गर्भवतीचा जो प्रवास असतो त्याच्यामध्ये गर्भवतीला अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक ताणतणाव निर्माण होतात आणि हे ताणतणाव कमी करण्याच्या दृष्टीने योगवर्ग सहाय्यभूत ठरतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळंतपणाची भीती गर्भवतीमध्ये खूप असते आणि कुठलीही व्यक्ती एक्झॅक्टली लेबर पेन्स किंवा प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर मुलींना कुठली पोझिशन घ्यायची, दोन कळांमध्ये कुठलं ब्रिदिंग करायचं, कसा श्वास रोखायचा हे शिकवत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की या पूर्ण 9 महिन्याच्या प्रवासामध्ये गर्भवतीला फक्त भीती वाटत राहते. आणि ही भीती कमी करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्स तयार होणं गरजेचं असतं. योगासनामुळे लवचिकता वाढते, प्राणायामामुळे मानसिक स्थिरता येते आणि शरीरामध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्स निर्माण झाल्यामुळे गर्भवती हा प्रवास सक्षमपणे आत्मविश्वासपूर्वक करते आणि बाळंतपण चांगल्या पद्धतीने होतं. या प्रकल्पाचा सगळ्यात मोठा फायदा जो जाणवतो ते बाळाचं वजन किमान 3 किलो निघतं. त्याच्यानंतर बाळाला कुठल्याही प्रकारच्या NICU ठेवण्याची कमीत कमी वेळ येते आणि म्हणून हा प्रकल्प अनेक गर्भवतींना लाभदायक ठरलेला आहे. गर्भसंस्कार याचा अर्थ गर्भारपणातील शिक्षण. गर्भारपण हा काळ स्त्रीच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. मुलींच्या लग्नाचे वाढते वय यामुळे गर्भारपण येण्याचं वयही वाढत आहे. गर्भारपण हे आजारपण नाही असे म्हटले तरी गर्भारपणात विविध समस्यांना सामोरे जावे लागतेच. या काळात गर्भिणीला अशक्तपणा वाटणे, मळमळ, उलटी, रक्तदाब वाढणे, मधुमेह, थायरॉईड, पायावर सूज येणे अशा अनेक शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागते. याशिवाय मानसिक, भावनिक ताणतणावातून रडू येणे, उदासीनता, एकटेपणा, भीती वाटणे, शांत झोप न लागणे या तक्रारी असतात. गर्भवती शारीरिक, मानसिक पातळीवर अस्थिर असेल तर गर्भवाढीवर त्याचा निश्चित परिणाम होतो. म्हणून गर्भवतीसाठी योग साधना महत्त्वाची ठरते. सर्वप्रथम या चारू मॅडमच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. पुस्तकं तर खूप येतात पण इतक्या महत्त्वाच्या विषयावर जे आपल्यासाठी आवश्यक आहे, आपल्या आयुष्याचा अभिन्न भाग असणाऱ्या या गरोदरपणाच्या कालावधीसाठी त्या जो कोर्स घेतात, फक्त योगा कोर्स म्हणून नाही, त्याच्या पलीकडे असणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये, त्यासाठी या विषयाचं विशेष कौतुक.
या विषयावर गायनेकॉलॉजिस्ट म्हणून जेव्हा माझ्याशी त्या बोलतात तेव्हा हे लक्षात येतं की आजकाल जी आपली लाईफस्टाईल बदललेली आहे, मुलींचं लग्नाचं वय वाढतं आहे. मग त्याची कारणं अनेक असतील, त्यांचं करिअर असेल, अजून काही असेल. पण जेव्हा लग्नाचं वय वाढतं तेव्हा हा प्रेग्नन्सीचा जो एज असतो तो फॅक्टरसुद्धा वाढत जातो. आणि मग अशा वाढलेल्या मुली जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये येतात तेव्हा त्यांना येणारे प्रश्नांची तीव्रता आणि त्याची इन्सिडन्स म्हणजे संख्या, शक्यता या दोन्ही खूप वाढलेल्या असतात. आणि मग या मुलींना गरोदरपणामध्ये योग्य ते मार्गदर्शन मिळणं हे खूप आवश्यक राहतं. मग त्याच्यामध्ये योगासनही आहेत आणि प्राणायामही आहेत. योगासनाचा एक्सरसाइजचा पार्ट तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याबरोबर प्राणायामामुळे येणारं जे रिलॅक्सेशन आहे हे या स्ट्रेस असणाऱ्या मुलींसाठी खूप आवश्यक आहे की तो ताणतणाव कमी करण्यासाठी आवश्यक ती प्राणायामाची जी टेक्निक आहे त्या चारू मॅडम यात शिकवत आहेत. पण फक्त इतकंच करून थांबतायत का? तर तसं नाही आहे की मी योगासन शिकवलं, मी प्राणायाम शिकवलं आणि माझा क्लास संपला, इतक्यापुरतं त्या स्वतःला मर्यादित नाही ठेवत आहेत. त्यांचं विश्व त्याच्या पलीकडे इतकं विस्तारलेलं आहे की आज आम्ही जवळपास 15 ते 20 डॉक्टरांची टीम आहे ज्या सगळ्या एकत्र येऊन याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो आहोत. मग मी फिटल मेडिसिन तज्ज्ञ म्हणून असेन, पिरियाट्रिशियन असतील, डायटिशियन असतील, या सगळ्या जणी मिळून या मुलींना गर्भधारणेच्या कालावधीमध्ये 9 महिन्यात त्यांना असणाऱ्या विविध शंका कुशंकांची उत्तरं आम्ही त्यांना सायंटिफिकली देऊ शकतोय. कारण आपण पाहतोय की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये या मुलींना घरामध्ये कदाचित कोणी मार्गदर्शन करणारं नाही आहे. तर त्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा जो रोल आहे तो चारू मॅडम इथे निभावत आहेत. आम्ही सगळ्या जणी त्यांना याच्यामध्ये नक्कीच मदत करतो आहोत आणि यातून एक खूप चांगलं असं पुढच्या पिढीचं काम त्या पार पाडत आहेत. पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि थांबते. योग म्हणजे शरीर आणि मन यांना जोडणे आणि साधना म्हणजे नियमित करण्याची गोष्ट. गर्भवतीला या कालावधीत ज्या शारीरिक मानसिक समस्या येतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वेदनाशामक औषधे देता येत नाही. म्हणूनच वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी, स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी योगासने या काळात महत्त्वाची ठरतात. गर्भवतीसाठी पूर्णपणे वेगळी योगासने करवून घेतली जातात, ज्यामुळे लवचिकता वाढते आणि शरीरात हलकेपणा येतो. मानसिक आणि भावनिक ताणतणाव नियंत्रणासाठी या काळात प्राणायाम आवश्यक असतो. ध्यान म्हणजे तणावरहित एकाग्रता. ध्यानामुळे स्वीकारण्याची वृत्ती निर्माण होते आणि गर्भारपणात थोडा त्रास झाला तरी सुदृढ आणि सशक्त बाळ आपल्या हातात येणार आहे असा विश्वास गर्भिणीला वाटायला लागतो. दीर्घश्वसन हा गर्भसंस्कार योगवर्गातील एक महत्त्वाचा भाग. गर्भाची वाढ व्यवस्थित होणे, गर्भाला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे, गर्भाच्या बाजूचं पाणी चांगले राहणे यासाठी गर्भिणीला पोटापर्यंत श्वास घेणं अर्थात उदर श्वसन शिकवले जाते आणि त्यातून दीर्घ श्वसन दररोज करण्यासाठी सांगितले जाते. गर्भसंस्कार योग वर्ग सुरू करताना फक्त गर्भारपण सुखात जावं म्हणून योग साधना हा हेतू होता. पण वर्ग सुरू केल्यानंतर लक्षात आले की योग यामध्ये आवश्यक आहेच, पण परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी डॉक्टर्सची माहितीपर व्याख्याने ठेवली तर गर्भिणींना आणखीन फायदा होईल. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मेधा कुलकर्णी, सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा सातारकर, आहार तज्ज्ञ स्नेहा वेद, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आसावरी कौशिक यांच्याशी चर्चा करून गर्भसंस्कार योगवर्गात डॉक्टर्सची व्याख्याने होऊ लागली. या व्याख्यानातून प्रसूतीपूर्व समज गैरसमज, सोनोग्राफी समज गैरसमज, गर्भारपणातील आहार, नवजात शिशूची काळजी या विषयावर माहिती दिली. गर्भिणीसोबत आई आणि सासू यांना देखील आमंत्रित केले. त्यामुळे संपूर्ण कुटुंब या प्रकल्पात सहभागी होते. याशिवाय जोडप्याला मार्गदर्शन म्हणजेच कपल लेक्चर दर महिन्यात 4थ्या रविवारी घेतले जातं. त्यामुळे जोडीदारालाही आपल्या जबाबदारीची जाणीव होते आणि नवीन पाहुण्यासाठी घरामध्ये चैतन्यमयी वातावरण निर्माण होते. गर्भवतीने हा काळ आनंदात घालवावा म्हणून डबा पार्टी आणि डान्स सेशनही घेतले जाते.
त्यातून गर्भारपण ही शिक्षा नाही, ही आनंददायी बाब आहे अशी मानसिकता गर्भिणीत निर्माण होते. आज गर्भवतीची योग साधना या डॉक्टर चारुलता रोजेकर लिखित पुस्तकाच्या 6व्या आवृत्तीचं प्रकाशन आहे. त्या प्रसंगी मी डॉक्टर मॅडमना खूप शुभेच्छा देते. गेली साधारण 6-7 वर्ष मी रोजेकर मॅडमच्या या प्रोजेक्टबरोबर जोडली गेलेली आहे आणि मला नेहमी असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम जे गर्भधारक स्त्रीनी करणं जरुरी आहे हे त्या सगळ्यांना शिकवत असतानाच रोजेकर मॅडमनी याच्यामध्ये एक खूप मोठा शास्त्रीय दृष्टिकोनसुद्धा ठेवलेला आहे. आज आपण बघतो की सर्व कुटुंब ही न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत आणि याच्यामध्ये जेव्हा एखादी महिला गर्भवती राहते तेव्हा तिच्या मनामध्ये जे अनेक प्रश्न असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या मॅडमच्या प्रोजेक्टमधून त्या सगळ्यांना मिळतात. मॅडम ज्या पद्धतीने या सर्व गर्भवती मुलींना स्वतःशी जोडून घेतात आणि त्यांच्या लहान लहान गोष्टींमध्ये पण त्यांना मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतात, हे खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण गर्भधारणा करणं म्हणजे आपण काही आजारी किंवा पेशंट आहे असं नसतं. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण या नैसर्गिक प्रक्रियेमागचं जर विज्ञान समजावून घेतलं आणि त्या पद्धतीने जर स्वतःमध्ये काही बदल केले, आपले व्यायाम त्या पद्धतीने ठेवले, आपली दिनचर्या त्या पद्धतीने ठेवली, तर साधारणतः बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती सुलभ होण्यासाठी मदत होते. आज ज्या पद्धतीचं जीवन आपण जगतो त्या पद्धतीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आपण खाली बसणं, खाली वाकून काम करणं या गोष्टी विसरत चाललेलो आहोत. त्या पद्धतीचे व्यायाम जेव्हा रोजेकर मॅडम या सर्व मुलींकडून करून घेतात, या शारीरिक व्यायामांबरोबरच रोजेकर मॅडम जे श्वासाचे वेगळे वेगळे व्यायाम प्राणायामाच्या रूपाने या मुलींकडून करून घेतात, त्या सर्व व्यायामाचा नैसर्गिक प्रसूतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. कोविड आला, सगळं थांबलंय असं वाटत असतानाच काही काळ गर्भसंस्कार योगवर्ग बंद होते. या काळात डॉक्टर देखील कीप सेफ डिस्टन्सने वावरत होते. त्यामुळे गर्भवती स्वतःला असुरक्षित समजत होत्या. समस्या आहे तर उपाययोजना आहेच. काही दिवस स्वस्थ बसल्यावर ऑनलाईन झूम मीटिंगद्वारे गर्भसंस्कार योगवर्ग सुरू झाले. सुरुवातीला वाटत होते ऑनलाईनने हे जमेल का, पण झूम मीटिंगमुळे फायदा हा झाला की 3 महिन्यापासून जॉईन झालेली मुलगी डिलिव्हरी होईपर्यंत संपर्कात राहू लागली आणि वेळोवेळी येणाऱ्या समस्यांसाठी योगतज्ञ आणि डॉक्टर्स सोबत असल्यामुळे गर्भिणीला भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मानसिक आधार मिळत गेला. याच काळात समस्येनुसार डॉक्टर संख्या वाढवावी लागली. आज विविध क्षेत्रातील तब्बल 20 डॉक्टर या प्रकल्पात सहभागी आहेत. दर महिन्यात 1 तारखेपासून 13 तारखेपर्यंत संध्याकाळी 6:30 ते 8 आणि दर महिन्यात 16 तारखेपासून सकाळी 9:45 ते 10:15 असे वर्गाचे नियोजन असते. हे वर्ग ऑनलाईन आणि ऑफलाईन एकाच वेळी घेतले जातात. 2 दिवस योगवर्ग आणि 3ऱ्या दिवशी डॉक्टर्सची माहितीपर व्याख्याने असतात. काही कारणामुळे योगवर्ग करू शकला नाही तर रेकॉर्डेड सेशन पाठवले जाते. फक्त डॉक्टर्सची व्याख्याने रेकॉर्ड होत नाही, ती लाईव्हलीच ऐकावी लागतात. आज घडीला तब्बल 20 डॉक्टर्सची टीम गर्भसंस्कार योगवर्गात समाविष्ट आहे. यामध्ये ऑनलाईन व्याख्याने होतात, गर्भसंवाद, मानसिक भावनिक आरोग्य, स्तनपान, द सिक्रेट ऑफ ब्रेनी चाइल्ड, दात आणि त्वचेची काळजी, ॲनिमिया, डिलिव्हरी बॅग तयार करणे अशा अनेक विषयावर एकाच छताखाली मार्गदर्शन मिळाल्यामुळे गर्भवती देखील आनंदात असतात. होणाऱ्या त्रासाची पूर्ण कल्पना गर्भवतीला दिली जाते आणि त्यासाठी उपाययोजना कशी असावी याचे नियोजनही सांगितले जाते. त्यामुळे डिलिव्हरीला जाताना गर्भवती शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम झालेली असते.
आतापर्यंत देशविदेशातील 6,000 गर्भवतींनी गर्भसंस्कार योगवर्गाचा लाभ घेतला आहे. अत्यंत समाधानकारक रिझल्ट्स यामधून समोर आलेले आहेत. अनेक जोखमीच्या बाळंतपणात गर्भवतीला पूर्व सूचना दिल्यामुळे त्यांनी सक्षमपणे आई होणं हा टप्पा पूर्ण केला आहे. डिलिव्हरी म्हणजे दुसरा जन्म. हा अलिखित संस्कार गर्भारपण क्लेशकारक करत असतो. पण गर्भसंस्कार योगवर्गात डॉक्टर्सच्या माहितीपूर्ण व्याख्यानामुळे आणि योगसाधनेमुळे गर्भिणीसाठी हा प्रकल्प खूप लाभदायक होत आहे. हॅलो एव्हरीवन, माझं नाव डॉक्टर शिबानी अदलखा आहे. मी एक डेंटल सर्जन आहे. मी डॉक्टर चारुलता रोजेकर मॅमकडे दोन्ही मुलांच्या वेळेस गर्भसंस्कारचा क्लास अटेंड केलेला आहे. ही माझी मुलगी आहे, ही 5.5 इयर्सची आहे आणि हा मुलगा आहे, हा 1.5 इयर्सचा आहे. तर दोन्ही वेळेस माझं AFI कमी झालं होतं, ऑलमोस्ट 7पर्यंत झालं होतं 8 मंथमध्ये. पण फक्त डीप ब्रीदिंगमुळे माझं AFI परत नॉर्मल आलेलं आहे 11पर्यंत. दोन्ही मुलं एकदम शांत आहे आणि खूप इंटेलिजंट आहे. मुलीला शाळेत पण सगळे म्हणतात की फक्त तिला एकदा शिकवलं की तिला परत लगेच ती रेप्लिकेट करू शकते. तर योगामुळे आणि गर्भसंस्कारमुळे ते लास्ट डेट काहीही त्रास झाला नाही, काही दुखलं नाही. सगळं एकदम व्यवस्थित चालू होतं आणि मुलं पण खूप शांत आणि इंटेलिजंट आहे. मी डॉक्टर रोजेकर मॅमला मनापासून धन्यवाद करते की त्यांच्यामुळे माझे दोन्ही मुलं एकदम इंटेलिजंट आणि खूप छान डिलिव्हरी झालेली आहे. त्याच्यामुळे थैंक यू. हेलो एवरीवन, मैं रश्मि सुरेंद्र पाटनी मैम की बहुत पुरानी स्टूडेंट हूँ. प्रेगनेंसी एक औरत का पुनर्जन्म. शादी के 15 साल बाद उम्र के 40वें साल में मैंने कंसीव किया. मेरी काफ़ी हाई रिस्क प्रेगनेंसी थी कॉज ऑफ मेरा इंडो लाइनिंग बहुत शॉर्ट था. मेरी कंसीव के खुशी के साथ साथ मेरा टेंशन ये था कि मैंने ऐसे सिचुएशन में ट्विन्स कंसीव किए थे. इसीलिए मेरे डॉक्टर्स, मेरे फैमिली मेम्बर्स और मैम तक हमेशा टेंशन में रहते थे कि ये ट्विन्स कैरी होंगे कैसे. ऐसे पैनिक सिचुएशन में मैम का मोरल सपोर्ट, मैम की गाइडेंस और मैम का ओशन भरा नॉलेज जो वो हमेशा हमारे साथ बांटती है, उसी के बेस पर मेरी ये प्रेगनेंसी की जर्नी सक्सेसफुल रही. मेरी इस सक्सेसफुल जर्नी का सबसे बड़ा श्रेय मैं मैम को देना चाहूँगी. एक होती है माँ, एक होती है सासू माँ और एक होती है गुरु माँ. माँ और सासू माँ तो हमारी केयर कर लेते हैं, लेकिन सही राह दिखाती है हमारी गुरु माँ. ऐसे इस गुरु माँ को बहुत बहुत धन्यवाद और आपको शत शत नमन. हेलो, मैं कोमल करवा. आई एम इंटीरियर डिज़ाइनर. ये मेरे हस्बैंड राहुल करवा. I am a mechanical engineer and I am working as a project manager at MN Energy Solutions India Private Limited. ये हमारा बेबी है उद्विग राहुल करवा. मैंने दोनों भी प्रेगनेंसी में मैम के पास क्लास किया था. मेरी दोनों डिलीवरी नॉर्मल है. मेरी फर्स्ट प्रेगनेंसी वाज हाई रिस्क प्रेगनेंसी क्योंकि सिंगल एम्ब्रिकल कॉर्ड था उसके अंदर और 1 मंथ प्रायर डिलीवरी हुई है. पर मेरा बेबी नॉर्मल डिलीवरी से हुआ है. ही इज़ वेरी एक्टिव क्योंकि मैम ने उनको डीप ब्रीदिंग में बहुत हेल्प की थी और डीप ब्रीदिंग करना. और मैम ने अपने क्लासेस में ये भी बताया था कि जैसे तुम इमेजिन करते हो अपने बेबी को जो क्वालिटीज़ के साथ, वैसा तुम्हारा बेबी होता है. मैंने बहुत सी चीज़ें या बहुत सी क्वालिटीज सोच के रखी थी अपने बेबी के लिए. मेरा बेबी सेम वैसा है. ही इज़ वेरी एक्टिव एंड इसने वर्ल्ड रिकॉर्ड बनाया है. जब ये 2.6 इयर्स का था तब इसने 1 मिनट में सारे इंडिया के सारे स्टेट्स और यूटीज के कैपिटल्स बताए थे. अगर आप गूगल पे भी उद्विग राहुल करवा सर्च करोगे तो आपको वर्ल्ड वाइड बुक ऑफ रिकॉर्ड्स में इसका नाम दिख जाएगा और सारे रिकॉर्ड्स के डिटेल्स भी मिल जाएंगे. थैंक यू. थैंक यू.